मित्रांनो, कधी तुम्ही नोटीस केलंय का? आपल्या आजूबाजूला काही लोक असतात जे कुठेही गेले, ऑफिस असो, फंक्शन असो किंवा फ्रेंड्स सर्कल, ते आपोआप उठून दिसतात. ते काही मोठ्याने बोलत नाहीत, ते शो ऑफ करत नाहीत, पण तरीही सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं. लोक त्यांना नोटीस करतात, त्यांचं बोलणं ऐकतात, त्यांची प्रेझेन्स फील होते. आणि दुसरीकडे काही लोक खूप टॅलेंटेड असतात, खूप नॉलेज असतं, स्किल्स सुद्धा चांगले असतात, पण तरीही ते क्राऊडमध्ये हरवून जातात. कोणी त्यांना नोटीस करत नाही, कोणी त्यांचं बोलणं सिरियसली घेत नाही आणि हळूहळू त्यांना असं वाटायला लागतं, माझ्यात काय कमी आहे. मग प्रश्न असा आहे, काही लोक नॅचरली अट्रॅक्टिव्ह का वाटतात? ते काही वेगळं काय करतात? आणि काही लोक जे इक्वली कॅपेबल आहेत, ते इनविजिबल का राहतात? मित्रांनो, याचं उत्तर टॅलेंटमध्ये नाही, लुक्समध्ये नाही, तर त्यांच्या हॅबिट्समध्ये आहे. हो, काही सिंपल सवयी ज्या तुम्हाला क्राऊडमध्ये वेगळं बनवतात. आपण अनेक वेळा असं समजतो, लोकांना इम्प्रेस करायला काहीतरी स्पेशल करावं लागतं, पण खरं काय आहे माहीत आहे? स्मॉल चेंजेस, डेली हॅबिट्स हेच तुमची पर्सनॅलिटी बनवतात. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं बोलणं, तुमचा ॲटिट्यूड, या छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या माइंडमध्ये तुमची इमेज तयार करतात. आणि म्हणूनच जर तुम्हाला चार चौघात उठून दिसायचं असेल, तर तुम्हाला मोठं काहीतरी करायची गरज नाही. फक्त तुमच्या हॅबिट्सवर काम करायचं आहे. म्हणून मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा बेसिक पण पॉवरफुल सवयी ज्या तुम्हाला क्राऊडमध्ये वेगळं ओळख देतात आणि लोक तुम्हाला इग्नोर करू शकणार नाहीत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशा गोष्टी समजतील ज्या तुमची पर्सनॅलिटी कम्प्लिटली बदलू शकतात. नंबर 1, बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. मित्रांनो, तुम्ही काही बोलण्याआधीच तुमची बॉडी लँग्वेज तुमच्याबद्दल सगळं सांगत असते. जर तुम्ही वाकून चालत असाल, आय कॉन्टॅक्ट टाळत असाल, तर लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली लो कॉन्फिडन्स समजतात. पण जर तुम्ही स्ट्रेट उभे राहिलात, शोल्डर्स बॅक, आय कॉन्टॅक्ट मेंटेन केला, तर तुम्ही काही न बोलता सुद्धा कॉन्फिडंट दिसता. रियालिटी, स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज इक्वल टू स्ट्रॉंग फर्स्ट इम्प्रेशन. नंबर 2, क्लिअर आणि शांत बोलणं. जास्त बोलणं म्हणजे इम्पॅक्ट नाही. काही लोक खूप बोलतात, पण त्यांच्या बोलण्यात क्लॅरिटी नसते. म्हणून स्लो, क्लिअर आणि कॉन्फिडंट बोलायला शिका. वर्ड्स कमी असले तरी इम्पॅक्ट जास्त असतो. रियालिटी, क्लिअर कम्युनिकेशन इक्वल टू पॉवरफुल पर्सनॅलिटी. नंबर 3, ड्रेसिंग सेन्स इम्प्रूव्ह करा. तुम्ही कसे दिसता यावर लोकांचा फर्स्ट इम्प्रेशन ठरतो. महागडे कपडे घालणं गरजेचं नाही, पण नीट, क्लीन आणि वेल फिटेड कपडे तुमची पर्सनॅलिटी उठून दाखवतात. तुमचा लुक सिंपल असू शकतो, पण प्रेझेंटेबल असला पाहिजे. रियालिटी, गुड अपीअरन्स इक्वल टू इन्स्टंट अटेन्शन. नंबर 4, स्माइल आणि पॉझिटिव्ह एनर्जी. तुमचा चेहरा तुमचं पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करतो. जर तुम्ही नेहमी सिरियस किंवा डल दिसत असाल, तर लोक तुमच्याशी बोलायला हेजिटेट करतात. पण एक जेन्युइन स्माइल तुम्हाला अप्रोचेबल बनवते. पॉझिटिव्ह एनर्जी लोकांना अट्रॅक्ट करते. रियालिटी, स्माइल इक्वल टू सायलेंट अट्रॅक्शन पॉवर. नंबर 5, लिसनिंग स्किल डेव्हलप करा. बहुतेक लोक फक्त फोकस करतात, पण स्मार्ट लोक जास्त ऐकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याचं मनापासून ऐकता,
तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं हा मला समजतो आणि इथेच कनेक्शन बिल्ड होतो. रियालिटी गुड लिस्नर इक्वल टू डीप रिस्पेक्ट. नंबर 6, ओव्हर रिॲक्ट करू नका. छोट्या गोष्टींवर लगेच रिॲक्ट करणं तुमची व्हॅल्यू कमी करतं. जर कोणी काही बोललं आणि तुम्ही लगेच अँग्री झालात तर लोक तुम्हाला इमॅच्युअर समजतात. काम राहायला शिका, रिस्पॉन्स द्या, रिॲक्शन नाही. रिॲलिटी कंट्रोल इक्वल टू मॅच्युरिटी प्लस रिस्पेक्ट. नंबर 7, नॉलेज वाढवा. तुमच्याकडे बोलण्यासाठी कंटेंट असलं पाहिजे. जर तुम्हाला काही टॉपिक्स बद्दल नॉलेज नसेल तर कन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही सायलेंट राहतात. म्हणून डेली काहीतरी नवीन शिका. बुक्स, व्हिडिओज, एक्सपिरियन्सेस. रियालिटी नॉलेज इक्वल टू कॉन्फिडन्स प्लस रिस्पेक्ट. नंबर 8, युनिक क्वालिटी बिल्ड करा. तुमच्यात काहीतरी स्पेशल असलं पाहिजे. ते स्किल असू शकतं, टॅलेंट असू शकतं किंवा तुमचा ॲटिट्यूड सुद्धा असू शकतो. लोकांना आठवणीत राहण्यासाठी तुमच्याकडे युनिकनेस असली पाहिजे. रियालिटी युनिकनेस इक्वल टू आयडेंटिटी. नंबर 9, टाइम रिस्पेक्ट करा. तुमचा टाइम आणि इतरांचा टाइम दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. लेट येणं, टाइमपास करणं यामुळे तुमची इमेज खराब होते. पंक्च्युअल राहा. रियालिटी टाइम रिस्पेक्ट इक्वल टू ट्रस्ट प्लस रिस्पेक्ट. नंबर 10, सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देता का? जर तुम्ही स्वतःला अंडर व्हॅल्यू करत असाल तर लोक तुम्हाला तसंच करतील. बाउंड्रीज ठेवा, नाही म्हणायला शिका. रियालिटी सेल्फ रिस्पेक्ट इक्वल टू रिअल व्हॅल्यू. म्हणून मित्रांनो, चार चौघात उठून दिसण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायची गरज नाही. आपण अनेक वेळा असं समजतो लोकांचं लक्ष वेधण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतं. पण खरं काय आहे माहित आहे? तुमच्या छोट्या छोट्या सवयी, तुमचं वागणं, तुमचा ॲटिट्यूड हेच तुमची खरी ओळख बनवतात. तुम्ही कसं चालता, कसं बोलता, लोकांशी कसं वागता, या सगळ्या गोष्टी क्वाइटली लोकांच्या माइंडमध्ये तुमची इमेज तयार करत असतात. म्हणून जर तुम्हाला चार चौघात उठून दिसायचं असेल तर आजपासून तुमची बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह करा. क्लिअर आणि कॉन्फिडंट बोला. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा. स्वतःवर काम करा. लक्षात ठेवा, मोठा चेंज एका दिवसात होत नाही, पण छोट्या छोट्या हॅबिट्स बदलल्या तर हळूहळू तुमचं पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्म व्हायला लागतं. आणि एक दिवस असा येतो की तुम्ही काही स्पेशल केलं नाही तरी लोक तुम्हाला नोटीस करायला लागतात, तुमचं बोलणं ऐकायला लागतात, तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतात. कारण शेवटी चार चौघात उठून दिसणं म्हणजे शो ऑफ नाही, तर तुमचं नॅचरल कॉन्फिडन्स आणि प्रेझेन्स आहे. म्हणून आज एक डिसिजन घ्या की तुम्ही स्वतःमध्ये छोटे छोटे चेंजेस करणार आणि तुमचं बेस्ट व्हर्जन बनणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कारण कदाचित हा व्हिडिओ त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून अशाच युजफुल आणि प्रॅक्टिकल व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.